वंदे मातरम. मित्रांनो नमस्कार. मी संजय झेंडे. आपण पाहत आहात द ॲक्युरेस इन्साइट्स हे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, केंद्रात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश इथे भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेत आहे. मात्र नर्मदा नदीचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या एका योजनेच्या संदर्भात मध्य प्रदेश राज्याला मात्र झुकते माप देण्यात आल्याचे समोर आले आहे. सुमारे 12 किलोमीटर लांबीचा डोंगराखालचा टनेल म्हणजे बोगदा जवळपास पूर्ण झाला आहे. जबलपूर पासून साधारण 50 ते 60 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. तर दुसरीकडे त्याच नर्मदा खोऱ्यातील पाणी महाराष्ट्रासाठी वापरण्याची टनेल योजना अजूनही कागदावरच आहे. दुसरी अत्यंत गंभीर बाब म्हणजे नर्मदा खोऱ्यातून महाराष्ट्रासाठी टनेलद्वारे 10.90 टीएमसी पाणी उचलण्यासाठीच्या योजनेचे सर्वेक्षण पूर्वी झाले होते. प्रत्यक्षात मात्र 5.59 टीएमसी पाणी टनेलद्वारे उचलण्याची योजना आता तयार करण्यात येत आहे. मात्र उर्वरित सुमारे 5.5 टीएमसी हिश्श्याच्या पाण्याचे काय झाले? ते गुजरातला वापरण्याची मुभा देण्यात आली आहे का? की अन्य कुठल्या प्रकल्पातून उर्वरित 5.5 टीएमसी पाणी महाराष्ट्रासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे? याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. कोणत्या दोन आदिवासी नेत्यांमुळे महाराष्ट्रातील नर्मदा खोऱ्यातील बोगदा योजना रखडली आहे याविषयी देखील आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर. नर्मदा खोऱ्यातील मोठा टनेल प्रकल्प आणि महाराष्ट्रातील नर्मदा खोऱ्यातील पाणी व्यवस्थापनाची परिस्थिती हा आपला विषय आहे. मित्रांनो, मध्य प्रदेशात कटनी जिल्ह्यात स्लीमनाबाद टनेल हा प्रकल्प जवळपास पूर्ण होत आला आहे. काय आहे तो प्रकल्प ते जाणून घेऊ. जबलपूर पासून साधारण 50 ते 60 किलोमीटर अंतर हा प्रकल्प आहे. सुमारे 12 किलोमीटर लांबीचा हा टनेल म्हणजे बोगदा आहे. तो विंध्य पर्वतरांगेखाली खोदण्यात येत आहे. नर्मदा आणि सोन नदी कधीही एकत्र येत नाही. मात्र मानवनिर्मित बोगद्याद्वारे प्रथमच नर्मदेचे पाणी सोन नदी खोऱ्यात नेले जाणार आहे. यासाठी साधारण 1600 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे असं सांगण्यात आलं. डोंगराखालून पाणी वळवण्याचा हा प्रकल्प आहे. बर्गी डॅम पासून पाणी सोन नदी खोऱ्याकडे नेण्याची ही योजना आहे. 17 वर्षाहून अधिक काळ हा प्रकल्प चालला. या प्रकल्पात अनेक अडचणी आल्या. कठीण खडकाळ भूभाग, बोगदा पाडण्याची जी काही मशिनरी आहे ती फेल होणं, खर्चात वाढ होणं, कामात मोठा विलंब होणं, अपघात झाले, काही मजुरांचे प्राण गेले. पण तरीही आज हा प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचलेला आहे. बहुधा येत्या 15 ऑगस्ट रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे. आता दुसरा भाग, नर्मदा खोऱ्यात महाराष्ट्राचा देखील समावेश आहे. पश्चिम वाहिनी असलेली नर्मदा नदी कुठे उगम पावते? अमरकंटक पर्वतात. तेथून ती मध्य प्रदेशातून प्रवास करत सध्याच्या नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यांच्या सीमांना स्पर्श करते. डायरेक्ट आपल्या हद्दीतनं वाहत नाही, टच करते बॉर्डरला. पुढे गुजरातमध्ये प्रवेश करते. अंकलेश्वर जवळ ती अरबी समुद्राला मिळते. तत्पूर्वी गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर नर्मदेवर सरदार सरोवर प्रकल्प नावाने महाकाय प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. या महाकाय धरणासाठी महाराष्ट्रातील 33 खेडी विस्थापित झाली होती. मोठ्या प्रमाणावर जंगल पाण्याखाली गेले. मात्र या प्रकल्पातून महाराष्ट्राच्या हिश्श्यासाठी पाण्याचा एक थेंबही राखीव ठेवण्यात आलेला नाही. तथापि आपल्याला महाराष्ट्राला सरदार सरोवर प्रकल्पातून वीज उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मित्रांनो, तुम्ही म्हणाल सरदार सरोवर प्रकल्पातून महाराष्ट्रासाठी एक थेंबही पाणी मिळणार नाही असं तुम्ही म्हणतात, आणि मग टनेलद्वारे पाणी उचलण्याचा कोणती योजना आहे? तुमच्या मनात शंका येऊ शकते. शंका तुमची बरोबर आहे, रास्त आहे. मित्रांनो, महाराष्ट्रासाठी जे 10.90 टीएमसी पाणी आहे ते नर्मदा खोऱ्यात आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या आपल्या नंदुरबार जिल्ह्यातली धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यालगत सातपुडा पर्वतातून उगम पावणाऱ्या ज्या नद्या आहेत, खडकी, लेकडा, वेलखेडी, मोंद्रा, रातबर्डी, शेलकुई,
अशा काही नद्या नर्मदेला मिळतात. त्या महाराष्ट्राच्या हद्दीतल्या आहेत. त्यांचं पाणलोट क्षेत्र महाराष्ट्रातले. त्या महाराष्ट्राच्या हद्दीतील नद्यांच्या पाण्यावर स्वाभाविकच महाराष्ट्राचा हक्क आहे. नर्मदेच्या वाहत्या पाण्यावर नाही आणि सरदार सरोवर प्रकल्पात साठवलेल्या पाण्यावर आपला हक्क नाही. या 10.90 टीएमसी पाण्यावर महाराष्ट्राचा हक्क आहे, तो मान्य करण्यात आलेला आहे. त्यामुळे ते पाणी आपल्याला वापरणं आवश्यक आहे, परंतु ते वापरणं काही शक्य झालं नाही. त्यास अनेक कारण आहेत. सर्वात आधी वनजमिनीचा विषय असल्यामुळे कोणत्याही प्रकल्पाला परवानगी मिळत नाही. दुसरे, हा संपूर्ण परिसर सातपुडा पर्वतरांगांमध्ये असल्यामुळे भौगोलिक असलगता अशी आहे की उंच सखल प्रदेश आहे, तेथे धरण प्रकल्पांची उभारणी करता येत नाही. अशी कारणं आतापर्यंत दिली गेली. पुढे हे पाणी नर्मदा खोऱ्यातून तापी खोऱ्यात लिफ्ट करावे अशी कल्पना सुचली. त्यासाठी योग्य ठिकाणी सातपुडा पर्वतात बोगदा तयार करून ते पाणी तापी खोऱ्यात वळवण्यासाठी सर्वेक्षण देखील करण्यात आले. मित्रांनो, डॉक्टर विजयकुमार गावित आदिवासी विभागाचे मंत्री असताना त्यांनी आपल्या विभागामार्फत निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे सर्वेक्षणासारखे प्राथमिक काम झाले आणि ती योजना कागदावर तरी आली. नंतर मात्र ही योजना कागदावरच राहिली. दरम्यान प्रारंभीच्या टप्प्यात जो 2,500 कोटी रुपये खर्चाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता, ती रक्कम आता 5,500 कोटींपर्यंत पोहोचली आहे. या योजनेअंतर्गत खडकी, लेकडा, वेलखेडी, मोंधरा, राजबर्डी, शेलकोई असे एकूण 6 वळण बंधारे बांधण्याचे नियोजन आहे. तसेच जलोला मुख्य धरण बांधून बोगद्याद्वारे पाणी तापी खोऱ्यात आणण्याचा असा प्रस्ताव आहे. यामध्ये बोगद्याची लांबी 53 किलोमीटर असणार आहे. सन 2023-24च्या दरसूचीनुसार या योजनेसाठी 5,548 कोटी रुपये खर्च अपेक्षित. या प्रकल्पामुळे धडगाव तालुक्यातील 3,000 हेक्टर, तळोदा तालुक्यातील 15,596 हेक्टर आणि शहादा तालुक्यातील 7,930 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. हे सर्व क्षेत्र आदिवासी बहुल आहे. वीज निर्मितीचा सुद्धा एक त्याच्यात पर्याय आहे. शेतीला हमखास पाणी उपलब्ध झाल्यामुळे आदिवासी सधन होणार आहेत. परंतु 100% लोकप्रतिनिधी आदिवासी असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात ही पाणी वळवण्याची बोगदा योजना अजूनही कागदावरच आहे. दुसरीकडे मध्य प्रदेशने मात्र बाजी मारली आणि योजनेची जी काही प्रगती ती पुढे नेली. आपल्याकडे काही प्रगती झालेली नाही. येथेच सर्वात मोठा प्रश्न असा निर्माण होतो की समस्या पाणी उपलब्धतेची आहे का? नाही. समस्या व्यवस्थापन आणि अंमलबजावणीची आहे. एका बाजूला मध्य प्रदेशात नर्मदा खोऱ्यातच डोंगराखालून 12 किलोमीटरचा टनेल तयार होतो, तर दुसऱ्या बाजूला पाणी असूनही ते शेतीपर्यंत पोहोचत नाही. विशेष राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे खानदेशातले आहेत. बघा मित्रांनो, एका बाजूला मध्य प्रदेशात जवळपास 12 किलोमीटर लांबीचा नर्मदा टनेल पूर्णत्वाकडे पोहोचला आहे. अनेक अडचणी आल्या, खर्च वाढला, अपघात झाले, तरीही तेथील शासनाने हा प्रकल्प पूर्णत्वास नेला. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात नर्मदा खोऱ्यातील स्वतःच्या हक्काचे 10.90 टीएमसी पाणी वापरण्यासाठी तब्बल 53 किलोमीटरचा टनेलची योजना अनेक वर्षापासून कागदावर आहे. आता तर फक्त 5.5 टनेलच अडवायचं आहे. तर फक्त पैसे प्रश्नाचा नाही, फक्त तांत्रिकतेचा नाही, अडचणींचा नाही, प्रश्न आहे इच्छाशक्तीचा, प्राधान्यक्रमाचा आणि राजकीय निर्णय क्षमतेचा आहे. कारण पाणी आहे, सर्वेक्षण झालेले आहे, आराखडाही तयार आहे, लाभार्थी निश्चित आहे. मग हा प्रकल्प अजूनही पुढे का सरकत नाही? याच प्रश्नांची उत्तरं आपण पुढील भागात शोधणार आहोत. महाराष्ट्रालगतच्या नर्मदा खोऱ्यातील टनेल योजना नेमकी काय आहे त्याचे आपण तांत्रिक सर्व डिटेल्स देणार. आता ओघवती आणि ओझरती माहिती दिली. महाराष्ट्राच्या हिश्श्यातील 10.90 टीएमसी पाण्याऐवजी 5.59 टीएमसी पाण्याचाच का प्रस्ताव तयार करण्यात आला? उर्वरित सुमारे 5.31 टीएमसी पाण्याचे नेमके काय झाले? गुजरातने उकाई धरणासाठी संमती दिली का? म्हणजे उकाई धरणातनं ते पाणी उचलावे अशी काही संमती दिली आहे का? असे काही करार झालेत का? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न, नंदुरबार जिल्ह्यातले 2 प्रभावशाली आदिवासी नेते डॉक्टर विजयकुमार गावित आणि माजी मंत्री
ॲडव्होकेट पद्माकर वळवी यांच्या राजकीय संघर्षामुळे ही योजना रखडली आहे का? नागरिकांमध्ये जी चर्चा आहे यांच्या आपापसातल्या संघर्षामुळे हा प्रकल्प होत नाहीये. ह्या संबंधी आपण सर्वच माहिती जी आहे पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, म्हणून जर आपण ॲक्विरियस चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आत्ताच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कारण पाणी हा केवळ विकासाचा विषय नाही, तर तो शेतकऱ्यांच्या भविष्याचा, आदिवासी भागाच्या प्रगतीचा आणि महाराष्ट्राच्या हक्काच्या पाण्याचा प्रश्न आहे. मी संजय झेंडे. आपण पुन्हा भेटू एका नवीन दस्तऐवजांवर आधारित विश्लेषणात्मक व्हिडिओ तयार करण्यासाठी. तोपर्यंत जय हिंद.